खोपोली नगरपरिषदेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिंदे गट व राष्ट्रवादीत होणार चुरस। इतर पक्षांच्या उमेदवारांचे होणार डिपॉझिट जाप। खोपोली प्रतिनिधी। खोपोली नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। सर्व पक्ष मोर्चे बांधणी करण्यास सज्ज झाले आहेत। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार थेट जनतेमधून निवडण्यात येणार असल्याने सर्व पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यामध्ये उमेदवारीसाठीच्या सदस्यांची चाचपणी सुरू केली असून प्रथमदर्शनी पाहता खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी या पक्षांमध्येच खरी लढत होणार असून इतर पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती प्रथमदर्शनी पाहण्यास मिळत आहे। संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत। यात खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुका सुद्धा जाहीर होणार आहेत। साधारण येत्या 1.5 महिन्यात निवडणुका होणे अपेक्षित आहे। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सर्वसाधारण कोट्यातून जनतेमधून निवडून येणार आहे। यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत। प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार समोर आणण्यास सुरुवात केली असून प्रत्येक जण त्या पद्धतीने जनसामान्यात जाऊन कार्य करताना पाहताना दिसत आहे। सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, महाविकास आघाडी यांच्याकडून जयवंत शिद, शिवसेना शिंदे गटाकडून कुलदीप शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रेय मसूरकर, मंगेश दळवी, अश्विनी पाटील, सुनील पाटील या उमेदवारांची पडताळणी सुरू असून यात मातब्बर व दांडगा जनसंपर्क असणारे उमेदवार यांनाच पक्ष उमेदवारी देणार असून संपूर्ण खोपोली नगरीचा अभ्यास केला असता उद्धव बाळासाहेब शिवसेना गट, शिंदे शिवसेना गट व राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवारांमध्येच थेट लढत होणार असून इतर पक्षांचे अथवा अपक्ष राहणारे उमेदवारांची नावे समोर येत असताना बरेच जण नवखे अथवा जनसंपर्कात कमी असल्याचे दिसून येत असून त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असे राजकीय विश्लेषणकार यांचे मत दिसून येत आहे।